कालच्या लेक्चरमध्ये आपण सेट परीक्षे संदर्भामध्ये अभ्यासक्रम कसा असतो सेटचा सिलेबस कसा असतो, सेट एक्झाम कोणते विद्यार्थी देऊ शकतात, सेट देण्यासाठी पात्रता काय असावी लागते, आपण सर्व कालच्या लेक्चरमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेले आहे. आता या दुसऱ्या लेक्चरमध्ये आजच्या या सेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे सेट महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेतील पेपर क्रमांक 1 मधील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे अध्यापन अभिरुची. कोणत्या? अध्यापन अभिरुची. त्यालाच आपण टीचिंग ऍप्टिट्यूड सुद्धा म्हणतो इंग्लिशमध्ये. तर हे सखोल समजून घेणार आहे आपल्याला या लेक्चरमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी या घटकांवरती 5 ते 7 प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे हा जो विषय आहे हा नीट समजून घेतला तर पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न 5 पासून तर 7 पर्यंत तुम्हाला पेपर क्रमांक 1 मध्ये चांगले मार्क्स त्या प्रश्नाचे तुम्हाला मिळू शकते. तर त्यामुळे आता आपल्याला या टीचिंग ऍप्टिट्यूड वरती सखोल माहिती पाहिजे की टीचिंग ऍप्टिट्यूड काय आहे, अध्यापन अभिरुची काय आहे. बघा या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहे आज अध्यापन म्हणजे काय, त्यानंतर शिक्षकाची भूमिका काय असते, त्यानंतर तिसऱ्या नंबरला अध्यापन पद्धती काय आहे ह्या पण आपण शिकणार आहात. त्यानंतर विद्यार्थी केंद्रित शिक्षण या 4 टॉपिक्स वरती आपल्याला या लेक्चर जे आहे ते या लेक्चर मध्ये तुम्हाला सर्व माहिती पडणार की अध्यापन दृष्टिकोन टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणजे काय आहे ते या 4ही घटकांवरती तुम्हाला समजून येणार. ओके, चला पुढे जाऊया आपण आता. अध्यापन म्हणजे काय बघा, अध्यापन म्हणजे काय तर अध्यापनाची इथे व्याख्या दिलेली आहे. अध्यापन म्हणजे काय तर अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात, कौशल्यात, विचारशक्तीत, मूल्यांमध्ये आणि वर्तनामध्ये अपेक्षित सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकाने नियोजन पूर्ण केलेली प्रक्रिया म्हणजेच अध्यापन. एखादी कुंभार असतो ज्याला मडकं घडवायचं असते तर सुरुवातीला काय घेत होतो तो सुरुवातीला ते माती घेतो. मातीचा उपयोग मडकं घडवण्यासाठी करतो. ही माती असते. ओके, माती घेतो आणि या मातीपासून एक अशी खूप छान सुंदर अशी मूर्ती बनवतो. तर बघा या मातीपासून त्या मूर्ती बनवण्यापर्यंत जे काही प्रोसिजर लागते त्या कुंभाराला, माती भिजवणे, त्याला चोळणे, त्याचे आकार देण्यासाठी त्याची पाट करणे, त्याला आकार देणे कुंभार म्हणजे त्या मूर्तीला किंवा मडक्याला, आणि त्याला कलर देणे, इथपासून प्रोसेस जेव्हा होते तेव्हा कुठं ते मडकं किंवा एखादी मूर्ती एक सुबक आणि सुंदर अशी कलाकृती बनते. अशाच पद्धतीने ह्या अध्यापन पद्धतीमध्ये आहे की शिक्षक हा जेव्हा विद्यार्थ्यांना घडवत असतो तर त्याच्या ज्ञानात, कौशल्यात, विचारशक्तीत, मूल्यांमध्ये आणि वर्तनामध्ये अपेक्षित सकारात्मक बदल घडून आणण्याचे जे काम आहे तो एक शिक्षक करत असतो, एक प्रोफेसर करत असतो. जो शिक्षक आहे हा शिक्षक विद्यादानाचं जे काम करत असतो त्या विद्यादानाच्या कामामधून विद्यार्थी घडवण्याचं काम हे शिक्षक एक करत असतो. त्यानंतर बघा आता व्याख्या दिलेली इथे अध्यापनाची व्याख्या, विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल घडून आणणारी नियोजनबद्ध प्रक्रिया म्हणजे अध्यापन. मी तुम्हाला म्हटलं आधीच सांगितलं की एखादी कुंभार किंवा एखादी कलाकृती करणारा एखादी कलाकार असतो ज्याला शेवटपर्यंत त्याची कलाकृती सादर करायची आहे. कुंभाराला मडकं बनवायचं आहे, मूर्ती बनवायची आहे, तिथपर्यंत जो कालावधी आहे, त्याचा जो प्रोसिजर आहे, जे अभ्यास आहे, त्याचा जे स्टेप आहे तो करत नेऊन शेवटी यशस्वी होतो. अशाच पद्धतीने आहे विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणण्याची नियोजनबद्ध प्रक्रिया म्हणजेच अध्यापन. त्यानंतर याची काही वैशिष्ट्ये अध्यापनाची बघा, अध्यापनाची काही प्रमुख वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान देणे, समाज वाढवणे, त्यानंतर विचार करण्याची क्षमता विकसित करणे, समज सोडवण्याचे कौशल्य निर्माण करणे, व्यक्तिमत्व विकास घडवणे, सामाजिक आणि नैतिक मूल्य विकसित करणे व स्व-अध्ययनाची सवय लावणे आणि विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवणे. आता ही जी आहे ही काय आहे तर अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे आहे. अध्यापनाची जी उद्दिष्टे विद्यार्थ्यांना ज्ञान देणं. अध्यापक हा विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. जेवढं जास्तीत जास्त ज्ञान देईन तेवढं ज्ञान जे आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आवश्यक असते, त्याच्यासाठी उपयोगाचं असते. त्याने समाज वाढवणे, विद्यार्थी जर घडवला
ते एक माणूस व्यवस्थित घडू शकतो. सामान्य चांगला माणूस जर सुज्ञ आणि सुसंस्कृत माणूस जर घडला तर चांगला त्या सुसंस्कृत माणसापासून समाज घडत असतो आणि समाज घडला तर देश घडत असतो. ते देशाच्या विकासासाठी विद्यार्थी घडवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर विचार करण्याची क्षमता विकसित करणे. विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थी असा घडला पाहिजे की त्यांना स्वतःहून विचार केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट सकारात्मक आहे की नकारात्मक आहे ह्या गोष्टीचा त्याने जेव्हा तो त्याचा समतोल साधन जेव्हा तो त्या विचारांनी स्वतःचे गुण जे आहे ते त्यामध्ये टाकून जेव्हा त्याला समजेल की चांगलं काय वाईट काय, जेव्हा त्याला ते समज येईल की चांगलं काय आणि वाईट काय, जेव्हा अशी समज येईल आणि तू त्या समज घेऊन तो विचार स्वतःची जेव्हा प्रस्तुत करेल तेव्हा तो विचार करण्याची क्षमता अशा पद्धतीने त्याला विकसित करायची. त्यानंतर समस्या सोडवण्याचे कौशल्य निर्माण करणे. जीवन जगत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये या प्रत्येक व्यक्तींमध्ये काही समस्या येत असतात. तर जीवनामध्ये आलेली जगत असताना काही जडणघडण आहे, आपलं जीवन आहे, आपण जगतो, राहणीमान आहे, समाजामध्ये राहतो, लोकांमध्ये राहतो, तर अशा अडचणी खूप येतात की कधी कधी त्या सोडवण्याचं जे कौशल्य आहे ते आपल्याजवळ असलं पाहिजे. जो व्यक्ती आलेली समस्या सोडवण्यासाठी कर्तबगार असतो तो जीवनामध्ये कधी हारत नाही, तो पुढे जातो. पण ज्याला समस्या सोडवता येत नाही, त्याच्या जीवनात समस्या पण समस्या सोडवता येत नाही, तर याला काही पर्याय नाही आहे. तर म्हणून असा विद्यार्थी घडवणं म्हणजे की ज्याला पुढे त्याच्या जीवनामध्ये आलेली ज्या काही समस्या आहे त्या त्यांनी सोडल्या पाहिजे. तर अशा पद्धतीनं समस्या सोडवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन हे निर्माण करणे हे अध्यापन काम करत असते. व्यक्तिमत्व विकास घडवणे. जेव्हा एखादी विद्यार्थी ज्ञान घेतो कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास म्हणजे त्याच्यामध्ये बदल जसा जसा बदल घडत येतो, जसं जसं ज्ञान एखाद्या व्यक्तीला येत असतो, शिक्षण शिक्षक म्हणजे शिक्षण घेत असताना शिक्षण विद्यार्थी दशेमध्ये किंवा एखादी समाजामध्ये राहत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीला माहिती पडते कोणत्या कोणत्या गोष्टीची तर त्याचा व्यक्तिमत्व विकास ऑटोमॅटिक असा म्हणजे बदल घडत असतो त्याच्यामध्ये. हा व्यक्तिमत्व विकास घडवणे हे सुद्धा अध्यापनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सामाजिक आणि नैतिक मूल्य विकसित करणे. स्वअध्ययनाची सवय लावणे. विद्यार्थ्यांमध्ये स्व अध्ययन म्हणजे स्वतः त्यांना अध्ययन केलं पाहिजे, वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजे, वेगवेगळी माहिती वाचली पाहिजे ज्याच्यामधून त्या ज्ञानाचा उपयोग त्याच्या जीवनामध्ये होईल. तर अशा पद्धतीचं स्व अध्ययनाची जी सवय आहे तर ते अध्यापक जे आहे ते लावत असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवणे. चांगला विद्यार्थी जर घडला शिक्षकांच्या हातातून तर तो चांगला नागरिक बनू शकते आणि तो समाजामध्ये चांगला नाव कमवू शकते. आणि असे जर समाजामध्ये जर चांगले चांगले जर व्यक्ती जर घडले तर आपल्या देशामध्ये सुद्धा चांगले चांगले महान व्यक्ती जसे आता एपीजे अब्दुल कलाम साहेब आहे, मनमोहन सिंग साहेब आहे, नेहरू आहे, असे वेगवेगळे घडलेले आहेत चांगले चांगले मोठे लोक की जे चांगल्या पदावर गेलेले आहे मोठ्या मोठ्या. हे कशामुळे घडले? एक व्यक्तिमत सध्या म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्यावर असलेला प्रभाव आणि त्यांनी घेतलेलं ज्ञान आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात झालेला विकास या दृष्टिकोनातून ते तेवढ्या दूर पोहोचले. म्हणून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक जर बनवले तर हे सुद्धा एक अध्यापनाचे वैशिष्ट्य आहे. बघा त्यानंतर आता प्रभावी अध्यापनाचे वैशिष्ट्य पहा. चांगले अध्यापन पुढील गुणांनी ओळखले जाते. आता चांगले अध्यापन म्हणजे कसे तर बघा इथे दिले आहे बघा. आता पहिल्या नंबरला आहे ते अध्यापन उद्देशपूर्ण असते. याच्यामध्ये काही गुण दिले. अध्यापन उद्देशपूर्ण असते, अध्यापन नियोजनबद्ध असते, विद्यार्थी हा केंद्रित असते. त्यानंतर इथे शिक्षक आहे, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सतत संवाद असतो, विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभाग असतो, उदाहरणांचा वापर केला जातो आणि नियमित मूल्यांकन केले जाते. त्यानंतर अभिप्राय म्हणजे फीडबॅक दिला जातो. शेवटी फीडबॅक असतो. तर बघा पाहू आता सुरुवातीला की प्रभावी अध्यापनाची वैशिष्ट्ये. अध्यापन उद्देशपूर्ण असतो. एखादी शिक्षक जेव्हा एखादी विषय घेऊन शिकवत असतो तर हे उद्देशपूर्ण असते की एखादी उद्देश असतो त्याचा. हे जे शिकवलं आपण या शिकवण्यामुळे एखादी उद्देश विद्यार्थ्यांना समजून येईल. एखादी चित्रपट असतो बघा, एखादी चित्रपट गृहात गेले तुम्ही एखादी चित्रपट बघितलाय तर प्रत्येक चित्रपट हे काही ना काहीतरी उद्देशपूर्ण असतो. जसा आता पुलवामा हमला आहे तर याच्या संदर्भात एक पिक्चर आला होता. तर ते दाखवलं आहे की कशा पद्धतीनं त्याने म्हणजे त्यांनी स्टीम जे वर्क करून कशा पद्धतीनं म्हणजे ते कारवाई केली आहे. तर हे अशा पद्धतीने उद्देशपूर्ण एखादी पिक्चर आहे पिक्चर मधून एक समाज जागृती केली जाते. तर अशा पद्धतीने उद्देशपूर्ण मूवीज जसे निघतात तशाच पद्धतीने उद्देशपूर्ण विचार जे आहे ते विद्यार्थ्यांसमोर जर मांडले तर विद्यार्थ्यांना त्यामधून एखादी बोध घेता येतो. तर अशा पद्धतीने उद्देशपूर्ण अध्यापन जे आहे हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी जे आहे ते हे अध्यापन महत्वाचं आहे. त्यानंतर अध्यापन नियोजनबद्ध असते. जेव्हा एखादी शिक्षक अध्यापनाचं काम करतो, एखादी जेव्हा टॉपिक्स विद्यार्थ्यांसमोर मांडतो, कुठं एखादी प्रेझेंटेशन करतो तर त्याचं
नियोजनबद्ध असते. आधीच त्यानं ठरवलेलं असते आपल्याला काय बोलायचं आहे, काय नाही, कोणत्या टॉपिक्सवर बोलायचं आहे, किती वेळ बोलायचा आहे, विद्यार्थ्यांना किती वेळ द्यायचा आहे, कोणत्या टॉपिक्सवरती विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता आहे, आणि जर विद्यार्थ्यांना काही समजलं त्यांच्याकडून कोणते प्रश्न आपण म्हणजे अपेक्षित करायचे की त्यांनी आपल्याला हे प्रश्न विचारला पाहिजे, आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याजवळ अपेक्षित असलं पाहिजे. हे नियोजनबद्ध पहिलेच सुरुवातीला आपण आपल्याजवळ ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीने नियोजनबद्ध सुद्धा यामध्ये असते. विद्यार्थी केंद्रित असणे, सगळे विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने विद्यार्थी केंद्रित जे अध्यापन आहे ते असलं पाहिजे. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सतत संवाद असतो. बघा, काही विद्यार्थी शिकत असताना काही अडचणी असतात, काही काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही, काहीचे डाऊट्स क्लिअर होत नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी शिक्षकांना बिनधास्तपणे विचारायला पाहिजे. आणि जर शिक्षकाला जर विचारले तर शिक्षकांनी सुद्धा त्यांना अभिप्राय देऊन प्रत्येक उत्तराचं समाधान केलं पाहिजे. अशा पद्धतीनं याचे संबंध म्हणजे घनिष्ठ असले पाहिजे, तरच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सतत संवाद असतो. हे सुद्धा एक याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे अध्यापन. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, विद्यार्थी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये शिकत असतो तर सक्रिय सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे, किंवा राजकीय कार्यक्रम सोडून बाकीचे जेवढे काही कार्यक्रम आहे ते विद्यार्थ्यांनी अटेंड करायला पाहिजे. राजकारणामध्ये सध्या विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी तर जावंच नाही, राजकारणाचे धडे घ्यावं, पण विद्यार्थ्यांनी राजकारण दशेमध्ये म्हणजे घुसावं नाही. जे काम ज्यावेळी जे करायचं आहे ते करायचं. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिक्षण घेता तर शिक्षण घ्यायचं, म्हणजे राजकीय शिक्षण सुद्धा घ्यायचं, पण सध्या जोपर्यंत आपलं टार्गेट कम्प्लीट नाही जायचं राजकारणामध्ये, असं नाही की नाही जायचं, पण आपलं जे ध्येय आहे, जर आपल्याला आमदार खासदार बनायचं असेल, एखाद्या मोठ्या पदावर जायचं असेल तर ध्येय ठरवायचं, शिक्षण घ्यायचं, शिक्षण कम्प्लीट करायचं, आणि नंतर आपला पाऊल एक एक टाकायचा. जर कोणी आता आमचे विद्यार्थी सुद्धा, आमचे मित्र सुद्धा होते की ज्यांना राजकारणात जायचं होते, ते सुद्धा आता राजकारणात आहे, कम्प्लीट केलं. ज्यांचं PG वगैरे आहे त्यांनी कम्प्लीट केलं. कम्प्लीट झाल्यानंतर सक्रिय झालं. इन्फॉर्मेशन खूप महत्वाची, माहिती पहिले घेतली आणि नंतर त्या माहितीचा उपयोग त्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये घेण्याचा प्रयत्न. आज समाजसेवक आहे, कोणी राजकारणामध्ये सक्रिय आहे, तर अशा पद्धतीचं नॉलेज इथे घ्यायचं. मग विद्यार्थीचा सहभाग जो आहे हा सक्रिय असला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना आहे याच्यामध्ये सुद्धा घेतला पाहिजे, किंवा जे काही मदत कार्य वगैरे याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. सक्रिय विद्यार्थी ऍक्टिव्ह असला पाहिजे. ओके. त्यानंतर उदाहरणांचा वापर केला जातो. शिक्षक जेव्हा शिकवत असतो विद्यार्थ्यांना तर तेव्हा काही काही उदाहरण असे देत असतो की जे मोटिवेट करू शकतात. तर अशा पद्धतीनं जे उदाहरणं आहेत ते अध्यापक देत असतो. नियमित मूल्यांकन, विद्यार्थ्यांना एखादी टॉपिक शिकवला, एखादी सब्जेक्ट शिकवला, कुठपर्यंत किती टॉपिक म्हणजे चार्ट म्हणजे आपल्या किती प्रकरणांवर त्यांनी शिकवलेलं आहे, ते प्रकरण चॅप्टरवर किती 4-5 आहे, तर या चॅप्टरवरती एक टेस्ट सिरीज घेऊन किंवा एखादी मूल्यांकन एक्झाम घेऊन जे त्याची तपासणी अध्यापक जो आहे करत असतो. तर अशा पद्धतीने नियमित मूल्यांकन केले जाते. आता सेमिस्टर पॅटर्न आहे, वर्षातून 2 वेळा परीक्षा होत असते, हिवाळी आणि उन्हाळी. यामधून सुद्धा विद्यार्थ्यांचं कॉलेजेस मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करत असते. आणि अभिप्राय, आणि शेवटी विद्यार्थी जेव्हा लास्ट परीक्षा देतो त्यामुळे विद्यार्थी समजतो किती पर्सेंटेज गुण पास आहे, किती विद्यार्थी शिकला, किती घडला, यावरून अभिप्राय म्हणजे फीडबॅक. आणि शेवटी मग आपल्यावरून या सगळ्या प्रक्रियावरून, या सगळ्या प्रोसिजर म्हणून गेल्यानंतर सगळे फीडबॅक म्हणजे शेवटी विद्यार्थी किती म्हणजे त्याला ज्ञान भेटलंय, किती त्यांनी पर्सेंटेज कमवले, किती तो एक चांगला माणूस बनलाय, किती त्यांनी प्रगती केली आहे, किती त्याने एखादी यश मिळवलंय, त्याच्यावरून हा फीडबॅक आपल्याला समजतो. म्हणजे अशा प्रकारचं आहे. तर हे तुम्हाला लक्षात येऊ आहे प्रभावी अध्यापनाचे काही वैशिष्ट्य. ओके. त्यानंतर 4थ्या नंबरला आहे प्रभावी शिक्षकाचे गुण. आता शिक्षक कसा असला पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक कसा असला पाहिजे, तर प्रभावी शिक्षकामध्ये गुण कसले असले पाहिजे. एक आदर्श शिक्षकामध्ये पुढील गुण असणे आवश्यक आहे. तर कोणते कोणते गुण आहे तर बघा, यामध्ये विषयाचे सखोल ज्ञान असले पाहिजे. कसे असले पाहिजे, विषयाचे सखोल ज्ञान. जो शिक्षक शिकवत आहे, विद्यार्थी सब्जेक्ट शिकवत आहे एखादी शिक्षक, तर त्या सब्जेक्टचे, त्या विषयाचे ज्ञान त्याच्याजवळ भरपूर असले पाहिजे. आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं जर विद्यार्थ्यांनी जर प्रश्न जर विचारला कोणत्याही टॉपिकवर, तर त्या प्रश्नाचं निरासन करणं हे एका शिक्षकाचं काम आहे, आणि त्याच्यासाठी त्याच्याजवळ सखोल ज्ञान असणे हे आवश्यक आहे. त्यानंतर प्रभावी संवाद कौशल्य सुद्धा असलं पाहिजे. त्यानंतर संयम असला पाहिजे शिक्षकाजवळ, संयम असला पाहिजे. त्यानंतर प्रामाणिकपणा असला पाहिजे शिक्षकाजवळ. त्यानंतर वेळेचे नियोजन असले पाहिजे शिक्षकाजवळ, हा सुद्धा एक गुण असला पाहिजे. नेतृत्व क्षमता, जेव्हा एखादी वर्ग आहे, वर्गामध्ये 50-60 विद्यार्थी, त्या 50-60 विद्यार्थ्यांचं नेतृत्व जे आहे ते एका शिक्षकाने केलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे. अशा प्रकारे नेतृत्व क्षमता सुद्धा शिक्षकाजवळ असली पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्याप्रती सहानुभूती असली पाहिजे. म्हणजे एखादी विद्यार्थी आहे की ज्याला अडचण वगैरे असतात, काही प्रॉब्लेम असतात, तर कधी कधी शिक्षकाने मदत करायला पाहिजे.
कधी कधी त्यांना माहीत नसते कोणत्या क्षेत्रात काय करायचं आहे, तर ते ज्याला म्हणजे गाईड नसते, ते एक गाईड्स म्हणून एखादी काम करण्याचं जे काम आहे ते शिक्षकांनी करायला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती सुद्धा असली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत एक समानतेची वागणूक शिक्षकांनी द्यायला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. विद्यार्थी जेव्हा शिक्षक शिकवत असतो विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून शिकवलं पाहिजे. हा सुद्धा एक गुण शिक्षकामध्ये असला पाहिजे. आणि त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याची तयारी केली, जसं प्रोजेक्टर्स वगैरे आहे, जसे चित्रफित वगैरे आहे, किंवा एखादी LED टीव्ही वगैरे आता येतात, डिजिटल टीव्ही वगैरे येतात, त्याच्यामधून विद्यार्थ्यांना डिजिटलच्या सहाय्याने सुद्धा काही काही गोष्टी जे आहे ते शिकवल्या पाहिजे. आणि अशाच प्रकारचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकाचे अशा प्रकारचे गुण जे आहे ते असले पाहिजे. ओके. त्यानंतर 5वा टॉपिक आहे अध्यापनाची प्रक्रिया. बघा मित्रांनो, अध्यापनाची प्रक्रिया आहे की अध्यापनाची प्रक्रिया 3 टप्प्यात चालत असते. तर बघा, पूर्व सक्रिय टप्पा, प्री ऍक्टिव्ह फेज. तर हा बघा, या टप्प्यामध्ये पहिला टप्पा आहे अभ्यासक्रमाचा अभ्यास करतो. ओके. जो शिक्षक आहे ते या शिक्षकाने अभ्यासक्रमाचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर उद्दिष्टे निश्चित केली पाहिजे. त्यानंतर पाठाचे नियोजन केले पाहिजे त्यानंतर अध्यापन साहित्य तयार केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या पातळीचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि तो करतो. तर अशा प्रकारचे जे आहे ते या टप्प्यामध्ये जो हा शिक्षक आहे हा सक्रिय असतो. यामध्ये अभ्यासक्रमाचा अभ्यास करतो शिक्षक, उद्दिष्टे निश्चित करतो, पाठाचे नियोजन करतो, अध्यापन साहित्य तयार करतो आणि विद्यार्थ्यांच्या पातळीचा विचार करतो. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा टप्पा पहा, इंटरॅक्टिव्ह पेस. हा प्रत्यक्ष अध्यापनाचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षक काय करतो, शिक्षक हा शिकवण्याचं काम करतो. त्यानंतर विद्यार्थी जेव्हा प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम करतो. त्यानंतर कोणत्या एखाद्या विषयावर जर चर्चा करायचं असेल तर चर्चा त्यामध्ये त्या विषयावर होत असते. त्यानंतर शिक्षक हा उदाहरण देण्याचं काम करतो, उदाहरणे दिली जातात एखाद्या विषयावर. त्यानंतर विद्यार्थ्याचा सहभाग वाढवला जातो. एखादी सांस्कृतिक कार्यक्रम आहे किंवा एखादी सामूहिक कार्यक्रम आहे म्हणजे कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये, तर तो शिक्षक जो आहे तो सहभाग वाढवण्याचं काम करतो. सर्व विद्यार्थ्यांना सक्रिय करण्याचं काम करतो. त्यानंतर तिसरा टप्पा आहे पश्चात सक्रिय टप्पा, पोस्ट ऍक्टिव्ह फेज. या टप्प्यामध्ये जे आहे या टप्प्यामध्ये शिक्षक जो आहे हा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते यामध्ये. त्यानंतर अभिप्राय दिला जातो आणि चुका सुधारल्या जातात आणि पुनरावृत्ती जी आहे ती केली जाते. तर अशा प्रकारचे जे आहे हे तीन जे टप्पे आहेत हे 3 टप्पे आहेत. त्यानंतर शिक्षकाची भूमिका बघा. आता शिक्षकाची भूमिका जी आहे तर शिक्षकाची भूमिका म्हणजे आजचा शिक्षक फक्त ज्ञान देणारा नसून शिक्षक कसा असला पाहिजे, तर शिक्षक हा एक मार्गदर्शक असला पाहिजे, हा शिक्षक प्रेरक असला पाहिजे, शिक्षक हा समुपदेशक सुद्धा असला पाहिजे आणि शिक्षक हा संशोधक सुद्धा असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करायला पाहिजे शिक्षकांनी. त्यानंतर प्रेरक असला पाहिजे, शिक्षकांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. काही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या जे समाज सुधारक आहे, जे वेगवेगळे चांगले चांगले व्यक्ती होऊन घडलेले यांचा एक आदर्श समोर ठेवून काही प्रेरणा दिल्या पाहिजे, समुपदेशक केलं पाहिजे. मानसिक त्रास असतो विद्यार्थ्यांना, डिप्रेशन मध्ये असतात, तर कोणत्या अडचणी म्हणजे शिक्षकाने जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांचं समुपदेशक केलं पाहिजे. ओके. जसं सायकॅस्ट्रिक वगैरे आहे, सायकोलॉजिस्ट जे लोक आहेत हे कसं आहे मानसिक रोगी असतात, विद्यार्थ्यांना गाईड्स करतात. विद्यार्थी असो, पालक असो, या वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक असो यांचं समुपदेशक करतात. अशा प्रकारचं समुपदेशक करणं शिक्षकाचं ज्ञान जे आहे ते त्याच्यावरती देणारा असला पाहिजे. तर अजून पुन्हा संशोधक असला पाहिजे शिक्षक. ज्ञान देऊन काही नाही तर संशोधक हे गोष्टी त्यांनी शिक्षकाने शिकवायला पाहिजे. तर आजचा शिक्षक हा फक्त ज्ञान देणारा नसून मार्गदर्शक, प्रेरक आणि समुपदेशक आणि संशोधक या 4 गोष्टींमध्ये प्रावीण्य प्राप्त असला पाहिजे. ओके. आणि त्यानंतर यामध्ये मूल्य निर्माता सुद्धा असला पाहिजे. त्यानंतर नेतृत्व करणारा असला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा मित्र असला पाहिजे. बघा. ओके. काय काय असला पाहिजे, मूल्य निर्माता असला पाहिजे. याच्या आधी सांगितलं आपण की शिक्षक हा मार्गदर्शक असला पाहिजे, प्रेरक असला पाहिजे, समुपदेशक असला पाहिजे, संशोधक असला पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा एक मूल्य निर्माता असला पाहिजे, नेतृत्व करणारा असला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा मित्र असला पाहिजे. त्यानंतर अशा बहुआयामी भूमिका जो पाडतो शिक्षक तो खरा शिक्षक असतो आणि तोच खरा अध्यापक असतो. तर इत्यादी जे शिक्षक आहे ते इत्यादी ज्ञान जे आहे ते त्याच्या शिक्षकाजवळ असलं पाहिजे. ओके. त्यानंतर 8वा टॉपिक विद्यार्थ्यांची भूमिका काय असली पाहिजे. आता ते विद्यार्थ्याची भूमिका बघा. आजचा विद्यार्थी फक्त ऐकणारा नसला पाहिजे.
काही विद्यार्थी ऐकतात, लेक्चर करतात, वर्गात बसतात, ऐकतात आणि बस आले वारे गेले वारे, बस इकडून ऐकतात या कारणाने सोडून द्या. असे विद्यार्थी काही कामाचे नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नुकसान तुम्ही करत असता, तर असं करायचं नाही. ते आजचा विद्यार्थी फक्त ऐकणारा नसला पाहिजे, सक्रिय असला पाहिजे. बघा मी इथे चॅटनुसार तुम्हाला समजून सांगून राहिलो, तर तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. आजचा विद्यार्थी सक्रिय असला पाहिजे, ऍक्टिव्ह असला पाहिजे. पॉझिटिव्ह ते म्हणजे ऍक्टिव्ह पॅसिव्ह, ऍक्टिव्ह असला पाहिजे. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याने आत्मसात करण्याचं त्याच्याजवळ कौशल्य असलं पाहिजे, सक्रिय असला पाहिजे विद्यार्थी. नाही ही गोष्ट त्याच्या जीवनामध्ये नसली, होय कोणतंही काही जर करायचं असलं, होय फक्त चांगली गोष्ट, वाईट गोष्टी नाही. वाईट गोष्टी, वाईट संगती या गोष्टीबद्दल मी बोलत नाही तुम्हाला, तर चांगल्या गोष्टी, चांगलं ज्ञान या गोष्टीसाठी विद्यार्थी सक्रिय असला पाहिजे. त्यानंतर प्रश्न विचारला असला पाहिजे. जो विद्यार्थी अभ्यास करेल त्याच्या म्हणजे डोक्यामध्ये प्रश्न तयार होत असते. जो विद्यार्थी अभ्यास करतो, ज्ञान प्राप्त करतो, ते प्रश्न त्याच्या डोक्यात निर्माण, ते प्रश्न विचारणारा असला पाहिजे. म्हणजे शिक्षकाला तुमच्या प्रश्न विचारले पाहिजे, सर असं कसं, हे असं कसं आम्हाला समजून सांगा अजून, तर अशा प्रकारचा शिक्षक असला पाहिजे. त्यानंतर चिकित्सक विचार करणारा असला पाहिजे, चिकित्सक विचार करणारा विद्यार्थी असला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी जे आहे स्व अध्ययन करणारा असला पाहिजे. म्हणजे वाचन, जेवढं तुम्ही वाचन कराल तेवढं तुमच्या ज्ञानासाठी पोषक आहे विद्यार्थी. जेवढे तुम्ही वाचाल, जेवढा तुम्ही अभ्यास कराल ना, जेवढं तुम्हाला नॉलेज भेटेल ना, तेवढं तुमचं हे नॉलेज तुमच्या जीवनामध्ये खूप कामी पडणार. कुठे ना कुठे ज्ञान, हे बघा ज्ञान घेण्यासाठी जर तुम्हाला कुठेही जावं लागेल तर जा. ज्ञान जर तुम्ही जर घेतले ना आणि कुठेही जरी गेलं तर ज्ञानाचा उपयोग कुठं ना कुठेतरी होतो नक्की, ते तुम्ही लक्षात घ्यायचं. म्हणून स्व अध्ययनावर तुम्हाला भर द्यायचा आहे. तर समूहात काम करा. समूहात टीमवर्क खूप महत्वाचं मित्रांनो. जो व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती टीम वर्क करतो ना, तर तो आता जेवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहे, मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स आहे, मोठे मोठे जे काही मोठे मोठे पद आहे, ते सगळे टीमवर्क चालत असते. टीमवर्कने खूप पुढे जातो. म्हणून एकटा व्यक्ती जेवढा पुढे नसतो जात ना, तेवढा टीमवर्कने पुढे जातो. फक्त एकटा व्यक्ती रिस्क जे आहे, रिस्क घेत असतो. बिझनेस असो काय असो, रिस्क. पण एक व्यक्तीने जरी रिस्क घेतली आणि टीमवर्क मध्ये जर काम केलं, तो यशस्वी झाल्याशिवाय राहत. म्हणून विद्यार्थ्यांनी असो, सामान्य व्यक्तीने असो, टीमवर्क, समूहात काम करणार असला पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीनं असला पाहिजे. हे झाली विद्यार्थ्यांची भूमिका. आता अध्यापनाच्या काही प्रमुख पद्धती आहे. बघा, अध्यापनाच्या प्रमुख पद्धती म्हणजे व्याख्यान पद्धत आहे. तर अध्यापन जे आहे, अध्यापन देत असताना काही व्याख्यानमधून सुद्धा अध्यापन दिलं जातं. जसं तुम्हाला माहिती आहे, सेमिनार होतात, इंटरनॅशनल कॉन्फरन्स होतात, यामधून अध्यापन म्हणजे व्याख्याने दिली जातात, भाषणे दिली जातात. यामधून सुद्धा अध्यापन म्हणजे भाषणं किंवा कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही शिकायला भेटतं. ते व्याख्यान पद्धती अध्यापनाची प्रमुख पद्धती आहे. त्यानंतर चर्चा पद्धती आहे. चर्चेमधून सुद्धा या अध्यापनाच्या काही दृष्टिकोनाचा जो आहे वैशिष्ट्य म्हणजे आहे, तर याच्यामधून सकारात्मक विचार करतो. चर्चेमधून माणसाला काही शिकायला भेटते. हे चर्चा सुद्धा एक पद्धती आहे अध्यापनाची. त्यानंतर प्रात्यक्षिक, तुम्हाला म्हटलं चलचित्र आहे, डिजिटल बोर्डचा उपयोग आहे, किंवा जे म्हणजे प्रोजेक्टर वगैरे आहे, तर याच्यावरती तुम्हाला चित्र दाखवून प्रात्यक्षिक पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवण्याची, हे सुद्धा एक अध्यापनाची एक चांगली प्रभावी पद्धत आहे. पुन्हा प्रकल्प पद्धती आहे. म्हणजे जिथं प्रकल्प आहे, तुम्ही प्रत्यक्ष व्हिजिट देऊन तिथून तुम्ही काही प्रत्यक्ष शिकू शकता. तर हे प्रकल्प पद्धती आहे. पुन्हा अध्यापनाची महत्वाची पद्धत. समस्या निराकरण पद्धती आहे. त्यानंतर अनुभवाधारित पद्धत आहे. आपल्याला जे अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. बघा, म्हणता ना, एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर. सर्वात महत्वाचा जर शिक्षक असेल ना, तर तो आहे अनुभव. अनुभवामधून आपल्याला सर्वात जास्त काही शिकायला मिळतं. म्हणून एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तर म्हणून अनुभव आधारित जे अध्यापन जे आहे, हे खूप महत्वाचं आहे. हे सुद्धा एक पद्धत खूप महत्वाची. आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आधारित अध्यापन म्हणजे कॉम्प्युटर आहे. आता कॉम्प्युटरने सगळं नॉलेज मिळते, सगळं जागावर तुम्हाला एका क्लिकवरती सगळं माहिती होते. तर हे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आधारित अध्यापन हे सुद्धा एक अध्यापनामध्ये जे आहे तो खूप महत्वाचा याचा वाटा आहे. म्हणून हे अध्यापनाच्या प्रमुख पद्धती आहे. ओके, त्यानंतर ब्लूमचे काही शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण आहे, ज्यांनी ब्लूमचे काही वर्गीकरण सांगितले. ब्लूमला तुम्ही ओळखत असता. तर ब्लूमचे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण त्यांनी सांगले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पातळ्या काय, तर बघा, स्मरण आहे, समज आहे, उपयोग आहे, विश्लेषण आहे, मूल्यमापन आहे, सर्जन आहे. तर हे जे आहे, तर हे सेट परीक्षेमध्ये हा मुद्दा वारंवार विचारला जातो. हे लक्षात ठेवायचा. बघा, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळ्या. बघा, स्मरण म्हणजे आठवणूक करणे. समज म्हणजे विचार करण्याची क्षमता आणि त्याचा उपयोग करणे, आणि त्या उपयोगाच्या माहितीचं विश्लेषण करणे, आणि विश्लेषण केल्यानंतर त्याची मूल्यमापन करणे, आणि मूल्यमापन केल्यानंतर सर्जन म्हणजे शेवटी आलेला तुमचा रिझल्ट. तर बघा, स्मरण म्हणजे माहिती, हे शिकण्याची पातळी आहे. स्मरण म्हणजे केव्हा येतं बघा,
जेव्हा आपण लहानपणी एखादी टाकतो तेव्हा फक्त शिकत असतो, आठवण करत असतो, आठवतो. समज केव्हा होते, जेव्हा जेव्हा तुम्ही शिकाल पुढे पुढे तसं हे दुसरी पायरी आहे समजची, आणि नंतर विश्लेषणाची ही तिसरी पायरी आहे बघा. विश्लेषणाची तिसरी पायरी आहे. तर तुम्हाला हे 3 आहे, जसं स्मरण, समज आणि विश्लेषण. त्या 3 पायऱ्या म्हणून आपल्याला झालं. पहिले स्मरण करणे, आठवतो आपण फक्त, लिखाण इकडे ते आठवणी करणं, पाहणं हे ते करतो फक्त. समज जेव्हा काय होते, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा समज येते. आणि समज जेव्हा माणसाला येते ना, तेव्हा एखादी वस्तू जेव्हा आपल्याला समजते त्याच्यावर आपण विश्लेषण जेव्हा करतो ना, तर तेव्हा या शिकण्याच्या ज्या पातळ्या ह्या महत्वाच्या. तर ह्या पातळ्यावरती प्रश्न विचारला जाते. तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळ्या जर विचारल्या तर बघायचं, स्मरण आहे पहिलं, नंतर समज, उपयोग, विश्लेषण, मूल्यमापन आणि नंतर सर्जन. ते सेट परीक्षामध्ये हा मुद्दा वारंवार विचारण्यात आले, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 11वा मुद्दा बघा, सूक्ष्म अध्यापन, मायक्रो टीचिंग. आता सूक्ष्म अध्यापन मायक्रो टीचिंग मध्ये बघा, सूक्ष्म अध्यापन म्हणजे कमी वेळेत कमी विद्यार्थ्यांसमोर एका अध्यापन कौशल्याचा सराव करणे. सूक्ष्म अध्यापन म्हणजे कमी वेळेत कमी विद्यार्थ्यांसमोर एका अध्यापन कौशल्याचा, म्हणजे एखादी कमी विद्यार्थी घेऊन जर तुम्ही त्यांना जर विद्यार्थ्यांचं जर काम केलं तर ते लवकर समजेल. पण असा जर 500 विद्यार्थ्यांमध्ये 100 विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही जर एखादी तुमचं कौशल्य सादर करण्याचा अध्यापनाचा जर तुम्ही जर सराव केला तर ते जेवढं तुम्हाला पोहोचवायचं आहे ना तर तेवढं तुम्ही पोहोचू शकत नाही. कारण की विद्यार्थी आय टू आय कॉन्टॅक्ट आला पाहिजे विद्यार्थ्यांवर, म्हणजे असं डोळ्यात डोळे टाकून शिकवलं पाहिजे, तेव्हा कुठं विद्यार्थी इकडे तिकडे भटकत नाही. नाहीतर काही विद्यार्थी लक्ष जर नसलं तर इकडे पाहिजे, मागं पाहिजे, तिकडे खिडकीकडे पाहिजे, दरवाजाकडे पाहिजे, असं नसलं पाहिजे. असं अध्यापन असलं पाहिजे. ओके. त्यानंतर सूक्ष्म अध्यापनाचे काही प्रमुख कौशल्य आहेत. प्रस्तावना कौशल्य आहे, स्पष्टीकरण कौशल्य आहे, प्रश्न विचारण्याचे कौशल्य आहे, फळ्यावर लेखन करण्याचे कौशल्य आहे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कौशल्य आहे, समारोप कौशल्य आहे. बघा हे कौशल्य आहे ना, हे अध्यापन देत असताना एका शिक्षकाजवळ असलं पाहिजे. प्रस्तावना कौशल्य आहे, प्रस्तावना द्यायला देता आली पाहिजे, स्पष्टीकरण देता आले पाहिजे शिकवताना, म्हणजे प्रश्न विचारता आले पाहिजे विद्यार्थ्यांना. फळ्यावर लिखाण करताना कुठं मायना लिहायचा, तारीख कुठे टाकायची, सब्जेक्ट कुठे लिहायचा, ते सगळं म्हणजे फळ्यावर जे आहे प्रोसिजर जे आहे ते शिक्षकाजवळ ती कला असली पाहिजे, त्यांना लेखन आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे शिकवताना. आणि शेवटी लेक्चरचा आपला समारोप कसा करायचा हे सुद्धा शिक्षकाला माहित असलं पाहिजे. अशा पद्धतीचं शिक्षकाचं काम आहे. त्यानंतर जे फीडबॅक आहे, तर विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाबद्दल त्याला दिलेली योग्य माहिती म्हणजे फीडबॅक म्हणजे अभिप्राय. ओके. त्याच्यामध्ये बघा चुका कमी होतात. बघा जर आपण जर शिकवत असताना शेवटी जर विद्यार्थ्यांना जर काही अभिप्रायामुळे आपण जर चांगल्या टिप्स दिल्या, बघा याच्यामध्ये काय होते की त्याच्या चुका कमी होतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शिकण्यामध्ये जी त्यांची जी आहे ते सुधारणा होते. बघा हे 3 जे आहे ते महत्वाचे आहे. चुका कमी होतात त्यांच्या, आत्मविश्वास वाढतो आणि शिकण्यामध्ये सुधारणा होते. तर त्यांचे जे अभिप्राय आहे शेवटी दिल्यानंतर, तर अशा पद्धतीने जे आहे ते हे अभिप्राय फीडबॅक जे विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाबद्दल दिला झालेला आपण जो फीडबॅक आहे हा खूप महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. ओके. आपण त्यांची जर चांगली जर प्रशंसा केली त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या अभ्यासाबद्दल, तर त्यांना अजून पुन्हा स्फूर्ती मिळते, अजून आदर्श वाटते. नाही बा सरांनी मला विचारलं आहे, मी त्या सरांनी त्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना दिलेलं आहे, त्यांना विचारलंय, त्यांनी आपल्याला समजून सांगितलं, तर आपण काही ना काहीतरी अजून पुढे अभ्यास करायचं तेवढं ज्ञान आपल्याजवळ असलं पाहिजे. तर मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप करून योग्य निर्णय घेण्याची प्रक्रिया. बघा विद्यार्थ्याची प्रगती समजते, अध्यापनाची परिणामकारकता समजते आणि सुधारणा जे त्यांच्यामध्ये करता येते, म्हणजे इत्यादी जे आहे ते हे व्हॅल्युएशन मूल्यांकन आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं करता येते. ओके. त्यानंतर प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक बाबी. प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक बाबी काय, विद्यार्थ्यांचा सहभाग, योग्य उदाहरणे, योग्य भाषा, वेळेचे नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर, नियमित सराव, त्यानंतर सतत पुनरावृत्ती. या ज्या सर्व गोष्टी ह्या प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक बाबी आहे, हे लक्षात ठेवायचं. याच्याबद्दल पेपरला विचारतात तर लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. त्यानंतर बघा 14 मुद्दा आहे सेट परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं परीक्षेसाठी, तर परीक्षेसाठी बघा अध्यापन ही एक द्विमार्गी प्रक्रिया आहे, ते लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर विद्यार्थी हा अध्यापनाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर शिक्षक हा एक मार्गदर्शक असतो. त्यानंतर अभिप्राय हा आवश्यक असतो. शिक्षक मार्गदर्शक आहे, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतो. अभिप्राय आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांना जर शिक्षक शिकवत असताना सब्जेक्ट जो शिकवला, टॉपिक जो शिकवला, त्यावरून त्यांना काय समजलं याचा फीडबॅक शिक्षकांना आवश्यक असतो. मूल्यांकन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थी घडत राहणार, शिकत राहणार आणि किती शिकला याचं मूल्यांकन जे होतच राहणार आहे. तर त्यामुळे हे सतत चालणारी प्रक्रिया आहे, थांबणारी प्रक्रिया नाही, ते लक्षात ठेवायचं. आणि अध्यापन जे आहे ते
उद्देशपूर्ण असलं पाहिजे. एखादी अध्यापन करत असताना कोणत्या उद्देशाने आपण ते सांगितलं, एखादी टॉपिक्स आहे जसं पावसाळा, तर पावसाळ्याचा जर विषय घेतला आपण तो उद्देशपूर्ण आहे. आता पावसाळा जर म्हटलं तर मग पावसाळा केव्हा येतो, पावसाळ्याचे आवश्यक ऋतू कोणता, पावसाळा कोणत्या महिन्यात येतो, पावसाळा आवश्यक काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, पावसाळ्यानंतर शेत जमिनी आहे, पिकं आहे, पुन्हा शेतीसाठी आर्थिक वाढ आहे, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी किती, आर्थिक विकासासाठी किती त्याचा वाटा आहे, सर्व गोष्टी एक पाऊस या टॉपिक्स वरती जरी असला तरी अध्यापन हे उद्देशपूर्ण आहे. तर उद्देशपूर्ण असं समजलं पाहिजे, उद्देशपूर्ण ते अध्यापन असलं पाहिजे. हे सुद्धा एक महत्वाचं आहे. ते हे सेट परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखे हे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर शेवटचा मुद्दा पाहता याच्यावरून मित्रांनो, आता याच्यावरून निष्कर्ष बघा 15 टॉपिक्स मी दिलाय. आज आपण अध्यापन अभिरुची हा घटक जो आहे हा सविस्तर आता समजून घेतलाय. या विषयातील मूल्यमापन मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील तर सेट परीक्षे या विभागातील बहुतेक प्रश्न अचूक सोडवता येतात. बघा, हा मुद्दा जर तुम्ही जर समजून घेतला, टीचिंग ऍप्टिट्यूड अध्यापन अभिवृत्ती, तर तुम्हाला या सेट परीक्षेमध्ये कोणताही जर प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता येणार. फक्त असे जे लेक्चर्स आहेत ते अटेंड करा आणि काही नोट्स वगैरे आहे जे तुम्ही तुमच्या तेवढं असेलच, नोट्स वगैरे तुम्ही मागवले असेल त्याचा सुद्धा अभ्यास करा. प्रश्नांचा सराव सुद्धा महत्वाचा असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, हे जर लेक्चर आपले तुम्हाला जर आता म्हणजे उपयुक्त वाटले तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अमित आडे या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके, आणि धन्यवाद मित्रांनो. मी तुमची पुढील लेक्चरमध्ये आपण बघा, आता या लेक्चरमध्ये आपण टीचिंग ऍप्टिट्यूड शिकलो. पुढील लेक्चरमध्ये जे आहे आपण संशोधन अभिरुची रिसर्च ऍप्टिट्यूड आपण आज शिकलो आपण म्हणजे टीचिंग ऍप्टिट्यूड. पुढच्या लेक्चरमध्ये आपण रिसर्च ऍप्टिट्यूड संशोधन अभिवृत्ती या विषयावर आपण शिकणार आहोत. तर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हे जे व्हिडिओ जर आवडले तुम्हाला तर शेअर करा. मित्रांनो, दररोज आपल्या चॅनलवरती म्हणजे सराव पेपर मी टाकणार आहे 50-50 प्रश्नांचे, 20-20 प्रश्नांचे, 25-25चे. तर ते तुम्ही सराव करू शकता, तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नांचा उपयोग जे आहे तो सेट परीक्षेमध्ये होणार आहे. ओके, चला मग पुढच्या लेक्चरमध्ये अजून भेटूया आपण रिसर्च ऍप्टिट्यूडच्या लेक्चरमध्ये तिसऱ्या. ओके, मी आता इथंच थांबतो. ओके, ठीक आहे.